येवला तालुक्यातील पिंपळखुटे तिसरे या गावातील शेतकरी मारुती मुंढे यांनी कांद्याला हमीभाव द्यावा, प्रत्येक शेतकऱ्याचं 2018 पर्यंतचं सर्व कर्ज माफ करावं, तसेच 2019 पर्यंत सर्व वीज बिल माफ करण्यात यावे, कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळावे, तसेच कांद्याला 2000 रुपये हमीभाव देण्यात यावा आणि 2011 पासून कमी भावात कांदा विकलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान देण्यात यावं आणि शेतमाल निर्यातीसाठी शेतकऱ्यांना स्वायत्तता देण्यात यावी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे आदी विविध मागण्यांसाठी या शेतकऱ्यांना स्वतःला कांद्यात बुजवून घेत आमरण उपोषण सुरू केले। जोपर्यंत शासन मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू ठेवण्याचा निर्धार या शेतकऱ्यांना केला। मी कांदा उत्पादक शेतकरी असून कांद्याचं यावर्षी उत्पन्न काढलं मी, पण त्याला भावच नाही। आपल्या राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी कांद्याला भाव नसल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला। कोणी कांद्याची मनी ऑर्डर केली पंतप्रधानांना, कोणी मुख्यमंत्र्यांना, आणि मी अशा अनोख्या पद्धतीने आंदोलन करायचा विचार केला आणि स्वतःला कांद्यात बुजवून सरकारचा निषेध करीत आहे। ते कांद्यांना 2000 रुपये हमी भाव देण्यात यावा सरकारकडून, तसंच कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्यात यावे। 2011 पासून शेतकऱ्यांनी कमी भावात कांदा विकलेला आहे, त्या प्रत्येक शेतकऱ्याला प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान देण्यात यावे। तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये अनुदान देण्यात यावे। अशा विविध मागण्या आहेत माझ्या। दरम्यान मारुती मुंढे या शेतकऱ्याच्या या आगळ्या वेगळ्या उपोषणाची जिल्हाभरात चर्चा होतीये। न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, हेस्तान मीडिया, येवला।